हाय, हॅलो आणि नमस्ते सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. काल ओवी जरा ठीक नव्हती तर मी काहीच रेकॉर्डिंग केलं नाही. पण कालच्या दिवशी काय झालं ते अपडेट मी नक्कीच तुम्हाला देणार आहे. त्याआधी लगेच मला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण फ्री आहे ते. जोकपाट. पण मला तर घरासमोर आणि पाठीमागे खूप मोठा स्पेस आहे. पण ही सेवा सेना आमच्याकडे दररोज दर्शनासाठी येते. तर तुम्ही दर्शन करून घ्या कारण आजपासून श्रावण सुरू होते. तर ह्या सेनेमुळेच मला हॉलमध्येच मुलांचं पार्क करून ठेवावं लागतं. माझ्या घरासमोर आणि पाठीमागे स्पेस आहे तरी पण खेळण्यासाठी त्यांना बाहेर नाही सोडू शकत कारण की हे खूपच घातक आहे. कारण ही सेना जी आहे ती वाईल्ड, शेवटी तो वन्य प्राणीच आहे आणि ते माणसांना सुद्धा घाबरत नाहीत. आम्ही खूप एक्सपिरियन्स केलेला आहे. आता 1-1.5 वर्ष झाला मी इथे राहते. तर असो, इथेच घसरगुंडी आहे. परत तो झुला दिसतोय समोर, गादी दिसते उड्या मारायला. जाऊ द्या, घरात पसारा. घराचं गोकुळ झालं की घरात पसारा होणारच. चालतं तेवढं नाही का. आता टीव्हीच्या खालचा टेबलच आवरायला घेतलाय. दुनियाभरचा पसारा झाला होता त्यावर. सोफा कम बेड आवरून बेडशीट घालायचे. वर्क इन प्रोग्रेस आहे. सो पसारा इग्नोर करा. आज आजच्या डेट नुसार आज आपल्या चॅनलवरती 68 सबस्क्रायबर आहेत आणि त्यातल्या 90% महिला आहेत आणि जास्त करून 45 ते 55 ह्या गटाच्या जास्त महिला आहेत. तर तरीही एक स्त्री स्त्रीला एवढा सपोर्ट करते तर मी त्यांचा आदर राखून एक मैत्रिणी समोर म्हणजे असं मैत्रीण समजूनच गप्पा मारते असं समजा. तर मी सगळ्यांनाच स्वतःलाही मोटिवेट करण्याचा प्रयत्न चाललाय माझा ह्याच्या थ्रू आणि सगळ्यांना ज्यांना कोणाला गरज आहे त्यांना तर नक्कीच. तर एक थॉट जो होता तो सांगावा म्हटलं या माध्यमातून. प्रिय सखी, तुझ्या हातात फक्त घराची सूत्र नसावी तर तुझ्या आयुष्याची दिशाही असावी. कुणाची मुलगी, कुणाची बायको, कुणाची आई या पलीकडे तुझी स्वतःची एक ओळख असावी. स्वयंपाकघरात तुझा हात रमावा पण पुस्तकांच्या पानातही तुझं मन हरवावं. तू सत्यवानाची सावित्री नक्की हो, बरोबर ज्योतिबाची सावित्रीही बनावं. घर सावरताना स्वतःची स्वप्न मात्र विसरू नकोस. कारण संसार सुखाचा असतो, सुंदर असतोच, पण स्वतःला हरवून उभा केलेला संसार कधीच पूर्ण नसतो. सखी, तू सुंदर दिसण्यासोबत सुंदर विचार करणारी स्त्री व्हावंस असं वाटतं मला. तोंडाच्या पट्ट्याऐवजी बुद्धीच्या कुतूहलातून प्रश्न निर्माण व्हावेत. जग काय म्हणेल यापेक्षा मला काय योग्य वाटतं हा प्रश्न स्वतःला पडावा आणि उत्तर सापडलं की जगण्याचं सामर्थ्य हे मिळतं. शेवटी शेवटी असं नाही म्हणता येणार, पण तुला एवढंच सांगावं असं वाटतं. घर सांभाळ, नाती जप, जबाबदाऱ्या निभाव, पण एवढं सगळं करून तुझा आभाळ तू स्वतः तयार कर. पण त्यासाठी तुझी स्वतःची स्वप्न गहाण ठेवू नकोस. तुझ्या मुलांना तुझ्या पश्चात किंवा तू असताना त्यांना फक्त त्यांची आई दिसू नये. एक अशी स्त्री दिसावी जी स्वतःची स्वप्न जगली, चुका केल्या, शिकली आणि पुन्हा उभी राहिली. कारण मुलांना शिकवण्यासाठी शब्दांपेक्षा आईचं जगणं महत्वाचं असतं. आणि हो सखी, आरामाची सवय लागली की प्रगती थांबते. तुझा कम्फर्ट झोन तुला सुरक्षित ठेवेल पण तुझं फ्युचर तयार करू शकणार नाही. ज्या दिवशी तू मन नसतानाही एखादं काम पूर्ण करशील त्या दिवशी तुझी ग्रोथ सुरू होईल. आज स्वतःला थोडं पुश कर कारण आजची डिसिप्लिन उद्याचा अभिमान बनेल. आणि शेवटी पुन्हा एकदा तेच, बाकी तुझा आभाळ तू स्वतः तयार कर. तुम्ही म्हणाल आज एवढं मोटिवेशन, अनुजा तुला झालंय तरी काय? हो, तेच सांगते आता. कधी कधी आपल्याला वाटतं ना आपण काहीतरी नवीन सुरू केलंय
आणि सगळ्यांना आवडेल का, विशेषतः घरच्यांना आवडेल का? तर माझ्या बाबतीतही तसंच झालं. अं, काल अचानक सासूबाईंची तब्येत थोडी ठीक नव्हती म्हणून त्या शेजारी गेल्या होत्या. तिथे एक मुलगी माझा ब्लॉग बघत होती. ती म्हणाली, बघा ना, मी काकीचा ब्लॉग बघते." सासूबाई तिथे माझ्या ब्लॉग बद्दल कळलं. त्या घरी आल्या, त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला माझ्या व्लॉगसाठी अभिनंदन केलं. व्हिडिओज पाहिले, व्हिडिओ छान आहेत. सर्व म्हणजे छान मोटिवेट केलं आणि आवडलं त्यांना. अर्थातच सबस्क्राईब वगैरे काय त्यांना त्यावेळी माहीत नव्हतं. आपली मोठी माणसं आपल्याला अडवतात किंवा कधी-कधी नाही म्हणतात. त्यात त्यांना थोडंसं काही माहीत नसतं, त्यांना काळजी वाटते म्हणून. पण अगदीच त्यांना त्यांना आपल्याला अडवायचं असं काही कारण नसतं. पण ते खरंच आपल्या काळजीपोटीच जे करतात ते आपल्या काळजीपोटीच करतात. तर कधी-कधी एखाद्याने फक्त "छान करतेस, अभिनंदन" एवढं म्हटलं तरी आपल्याला पुढे जाण्यासाठी खूप खूप म्हणजे खूप सपोर्ट मिळतो. आणि म्हणूनच मला वाटतं, की अ, तुमच्या फॅमिलीमध्ये पण असा कोणता किस्सा झाला आहे का? किंवा असं सपोर्ट करणारा माणूस आहे का? तर त्याला नक्की सांगा, की तुमच्या एका शब्दाने मला खूप हिंमत मिळते. या सुंदर अशा पॉझिटिव्ह नोटवरती आपला आजचा व्हिडिओ थांबवूयात. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.